विदर्भ आणि मराठवाड्यात सर्वांगीण प्रगतीसाठी अनेकविध प्रकल्प राबवण्यात येत असून त्यातून या दोन्ही प्रदेशातल्या मागास आणि दुष्काळी भागात विकास केला जात आहे अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात झालेल्या अंतिम आठवडा प्रस्तावावरच्या चर्चेला उत्तर देताना दिली। मुख्यमंत्र्यांनी आपल्या उत्तरात मराठवाडा आणि विदर्भाच्या सिंचन आणि औद्योगिक विकासाबाबत माहिती दिली। या सरकारने अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले, ज्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा प्रकल्प जर कुठला असेल तर तो वैनगंगा पैनगंगा नळगंगा नदीजोड प्रकल्प। हे वाहून जाणारं पाणी यातलं 62 टीएमसी पाणी आपण उचलतो आणि हे 62 टीएमसी पाणी नागपूर, वर्धा, अमरावती, यवतमाळ, अकोला, बुलढाणा आणि वाशिम या जिल्ह्यांमध्ये नेतो। यामुळे 10 लाख एकर जमीन ही ओलिताखाली येणार आहे आणि आपण जर बघितलं तर साधारणपणे विदर्भातला जो दुष्काळी पट्टा आहे, या सगळ्या दुष्काळी पट्ट्यातनं या ठिकाणी हा नदीजोड प्रकल्प चाललाय। एक प्रकारे 550 किलोमीटरची नवीन नदी आपण तयार करतो। विदर्भात वैनगंगा पैनगंगा नळगंगा नदीजोड प्रकल्पाला मंजुरी देऊन त्यातून 61 टीएमसी पाणी उचलून 10 लाख हेक्टर दुष्काळी भागात असलेली जमीन ओलिताखाली आणली जात आहे। यातून 550 किलोमीटर लांबीची एक नवी नदी तयार होत आहे। बळीराजा योजनेतून मराठवाडा विदर्भामधले 110 सिंचन प्रकल्प मंजूर करण्यात आले असून त्यातले 69 पूर्ण झाले असल्याची माहिती त्यांनी दिली। गोसीखुर्द प्रकल्प पुढील वर्षी पूर्ण होईल असंही फडणवीस यांनी सांगितलं। मराठवाड्यासाठी कृष्णा खोऱ्यातून पाणी उचलून आणण्यासाठी सातत्यानं पैसे उपलब्ध करून दिले आहेत। अमरावतीत टेक्स्टाईल पार्कमध्ये आता केंद्राकडून 10,000 कोटींची नवीन गुंतवणूक येत असून त्यातून 2 लाख नवीन रोजगार मिळणार आहेत। संत्र्यासाठी क्लस्टर, मराठवाड्यात जालन्यात ड्राय पोर्ट, लातूर रेल कोच फॅक्टरीत वंदे भारत गाडीची निर्मिती करण्यात येणार आहे असंही मुख्यमंत्री म्हणाले। पुण्यानंतर महाराष्ट्रातलं पुढचं औद्योगिक बाजार छत्रपती संभाजीनगर आणि जालना असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले। मराठवाड्यात जालना बिदर रेल्वेमार्ग, पुणे शिरूर ते छत्रपती संभाजीनगर ग्रीनफील्ड महामार्गाची निर्मिती ही कामं देखील सुरू होत आहेत। गडचिरोली जिल्हा भविष्यातील देशाची पोलाद निर्मिती राजधानी बनेल। हा जिल्हा हळूहळू नक्षलमुक्त होत आहे। येत्या 3 वर्षात संपूर्ण जिल्हा नक्षलमुक्त करण्याचा प्रयत्न होत आहे। नक्षल कारवाईत हुतात्मा झालेल्यांच्या पाल्याला वर्ग 1 ची नोकरी देत आहोत असंही ते म्हणाले। उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाडा वाद दूर करण्यासाठी नदी खोऱ्यात पाणी आणावं लागेल असंही ते म्हणाले। मराठवाडा वॉटर ग्रीड अंतर्गत 8 जिल्ह्यांमध्ये तत्वतः मान्यता आणि एका जिल्ह्यात काम सुरू केलं होतं, पण महाविकास आघाडी सरकारनं त्याला स्थगिती दिली। ग्रीड तयार झाली असती तर मराठवाड्याचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला असता असंही फडणवीस म्हणाले। धानाच्या उत्पादकाला हेक्टरी 20,000चा बोनस देत आहोत। सोयाबीनची खरेदी 550 केंद्रांवर सुरू असून 23,68,000 क्विंटल खरेदी झाली आहे। यापुढे मध्य प्रदेशच्या धर्तीवर कायमस्वरूपी खरेदी व्यवस्था करत आहोत। संत्र फळ गळतीसाठी मदत देत असून 165 कोटींची मदत दिली जाईल असं मुख्यमंत्री म्हणाले।